खेळात मात्र आपण अनेक अपयशानंतरही ते अपयश पचवून पुन्हा त्या अपयशावर मात करण्याची जर ताकद कुठे असेल तर ती खेळात असते आणि तिथे ती संधी मिळते, कारण तुम्ही तिथे प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न जे करताना जे खऱ्या मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यांना तेव्हा तेव्हा यश आलेलं आपल्याला दिसून येतं आहे. मग ते आपल्या राष्ट्राकडनं खेळणारे दिग्गज खेळाडू असो, किंवा अगदी स्थानिक स्तरावर जिल्हा राष्ट्रीय राज्य स्तरावर खेळणारे खेळाडू असो, जेव्हा किंवा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, जेव्हा आपल्या खेळाचा स्तर उंचावतात आणि आपण नेमकं कुठे कमी पडलेलो आहे हे त्यांना जेव्हा समजतं, तिथून ते आपल्या प्रयत्नांचा जोर वाढवतात आणि जी भरारी घेतात ती मग इतरांना त्यांच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलायला भाग पाडते. कारण ज्या यशाची त्यांच्याकडनं अपेक्षा नसते ते यश ते खेळाडू मिळवून दाखवतात. पण हे सगळ्यांना शक्य होते का? तर नाही. पण म्हणूनच सगळेजण त्या उंच स्तरावर त्या मोठ्या स्तरावर पोहोचू शकत नाही. त्याला कारणही तेच आहेत की खेळाडूला मगाशी जे मी म्हटलं की सर्वसामान्यांच्या मानसिकतेमध्ये किंवा त्यांच्या विचार करण्याच्या मनोवृत्तीमध्ये आणि खेळाडूच्या आणि खास करून चॅम्पियन खेळाडूच्या मनोवृत्तीत जर काही फरक असेल तर तो हाच असतो. चॅम्पियन खेळाडू जिंकण्यासाठी खेळत असतो. तो हरला तरी तो ते अपयश तो पचवत असतो आणि पुन्हा नव्या उमेदीनं पुढच्या प्रयत्नात त्यापेक्षा जास्त उमेदीनं प्रयत्न करून तो यश मिळवताना दिसत असतो. आणि हे आपल्याला आजपर्यंत अनेक खेळाडूंच्या त्यांच्या यशाच्या प्रवासात आपण आजपर्यंत बघितलं आहे. तर हे दिसून येतं आहे की काल हरलेला खेळाडू दुसऱ्या दिवशी नवीन उमेदीने उभा राहतो आणि स्वतःला जिंकून देतो, आपल्या देशालाही जिंकून देतो. पण हे नेहमी शक्य होतं का? जर हे शक्य होत नसेल तर ज्या खेळाडूंनी आपल्या देशाचं नाव एवढं मोठं केलेलं आहे ते खेळाडू अपयशी का होतात?